मध्ये यार या ठिकाणी बघा आपण आहे ना गोविंदपुरी हे जे खडीशरवी बाबा खडीशरवी बाबा यांनी आहे ना या ठिकाणी आहे ना 12 साल तपस्या की. हे ठिकाण हे 12 साल तपस्या केलेले. इथे आहे ना एक आहे ना छपराचं घर होतं आणि इथे एक झाड होतं, पेड़ था यहाँ पे. आणि ये जो है ना ये माताजी इनकी है ना वो मीरापुरी जी है ना, ये उनके गुरु थे, आपके गुरु थे. गुरुजी आणि मीरापुरी इनने ना अभी तक है ना ये जोत दिख रहे है अपने को, ये अखंड जोत है ना, ये अखंड ज्योत है. ये कभी है ना बुझती नहीं है. 24 घंटा 365 दिन चालू रहती है ये. और ये धूना, ये धूना ये तो उनके हाथ से चालू हुआ है पहले कम से कम उसको बोले तो 40 साल तो 40 साल. 40 साल वो ये जो जोत दिख रहे है ना आपको, ये 40 साल वो है. 40 साल के चालू. ये जो है राम घाट, ये जो राम घाट में पावन तीर्थ तपोभूमि पे हम लोग है. ये तपोभूमि के ये जो माता जी सब इधर के सबको देख रहे हैं. जितना परिक्रमावासी आते हैं ना उनके इधर का सेवा दे रहे. लेकिन मैं मेरे तरफ से परिक्रमावासी को है ना मेरे इसमें है ना एक लिंक दे दूंगा, क्योंकि इनको है ना थोड़ा है ना जो परिक्रमावासी जो आ रहे हैं इनको थोड़ा सेवा देने के लिए थोड़ा ये तो इधर का पूरा गरीब इलाका है. ये गरीब इलाके वजह से थोड़ी दिक्कत आ रही है. लेकिन अपना जो परिक्रमावासी सब जन है ना, थोड़े जितना परिक्रमावासी आते हैं थोड़ा दे के है ना, थोड़ा जितना गरीब इलाका है उनका अपन थोड़ा अपने इधर के महाराष्ट्र में वाले इंडिया वाले इनका तो थोड़ा कुछ ना कुछ सेवा करो. ऐसा मैं इधर का ये लिंक और है ना उनका नंबर ये मेरे यूट्यूब के इसमें आ जाएगा. आप तो उनको कॉल करके माता जी को कॉल करो आणि थोड़ा उनको सेवे के लिए हाथ-बार मदद करो. ये मेरी भी एक प्रार्थना है. अरे सबके हमारे जो परिक्रमावासी इनकी प्रार्थना आहे. नर्मदे अरे या ठिकाणी बघा आज आम्ही राम घाटवरून आहे ना आमच्या परिक्रमेची सुरुवात केलेली आहे. थोडं लेट आहे कारण इथे थोडंसं थंडी आणि इथे आश्रमची जरा आहे ना इकडे जी आहे ना आता आम्ही अमरकंटकपर्यंत चाललो आहे ना, परिस्थिती लय गरीब आहे. गरीब लोक आहेत. त्या गरीब लोक जास्त असल्यामुळे आहे ना इथे आहे ना थोडीशी आश्रमची पण हालत हे आहे. आणि इथे थोडंसं की ना गरिबी असल्यामुळे परिक्रमावासी यांची पण गैरसोय होत असते. पण ही जी गैरसोय होऊ नये म्हणून आपण परिक्रमावासी यांनी आहे ना थोडीशी या दिंडोरीपासून अमरकंटकपर्यंत जेवढे आश्रम असतील ना तेवढ्या आश्रमांना थोडी ना थोडी काहीतरी मदत करावा अशी माझी पण एक इच्छा आहे. कारण आश्रम गरीब आहे, भरपूर आश्रम आहेत पण गरीब आहे. इथं लोक आजूबाजूचे गरीब असल्यामुळे त्यांना सेवा भेटत नाही. पण परिक्रमावासींना हा एक आहे ना इथला आहे ना एक संकल्प घ्यावा का एक इथून पुढे आहे ना जेवढे आश्रम असतील ना ह्याला त्या आश्रमाची मदत करावा या. कारण ही परिक्रमावासींसाठीच आश्रम आहे, बाकी दुसऱ्या कुणासाठी नाही आहे. या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनारे जे आश्रम आहेत तेवढ्यांना आहे ना तेवढ्यांची एक परिक्रमावासियांनी मदत करावा. जे आपल्याला जेवढं होईल तेवढी मदत करावा. कारण आता यांना अत्यंत गरजेची मदत आहे. कारण हर रोज जेवण द्यायचं, हर रोज एकही दिवस असा नाही आहे. 8 महिने जेवण द्यायचं. 8 महिने द्यायचं म्हणजे सोपं नाही. कारण ह्या आजूबाजूचा जो इलाका आहे ना, हा जो शेजारी ह्या दिंडोरीच्या आजूबाजूचा तो गरीब आहे. इथं कारण आहे ना सर्व शेतीवरती चालतं. कारण एवढे होऊ शकत नाही ना, इथे इंडस्ट्रियल एरिया नसल्यामुळे आहे ना थोडासा गरिबीचा भाग आहे. म्हणून आपण परिक्रमावासियांनी थोडी ना थोडी तरी मदत करावं आश्रमाला अशी एक माझी पण इच्छा आहे. आपण थोडक्यात बघू शकता इथे जर ज्यावेळेस आपण परिक्रमा करत असताना आहे ना हालत असते. आपण म्हणतो इकडे गरीब काय, हे कारण आहे कारण आजूबाजूचे आहे ना लोक आहे ना दान देत नाही आहे. हे चालतं फक्त त्या लोक जेवढे असतील ना अजून थोडे याच्यावरती चालतं. म्हणून आपले थोडंसं जेवण प्रसादी म्हणून आहे ना आपल्याला आहे ना भोजन प्रसादी ते आपल्याला आहे ना एक चावल आणि थोडीशी डाळ याच्यातच हे करतात. हे जे कारण आहे. पण आपण थोडीशी परिक्रमावासी यांनी मदत करावा अशी एक इच्छा आहे.
आणि नर्मदा मैया किनारे आजचा आमचा हा नर्मदा परिक्रमेची सुरुवात करत आहे अमरकंटककडे. नर्मदे यार, या ठिकाणी पाहू शकता आपण हे नर्मदा मैयाचे सुंदर असं रूप बघा या ठिकाणी. आणि आम्ही आहे ना ह्या अशा मार्गे आहे ना पुढे चाललेलो आहे. हा जो नर्मदा मैयाच्या ठिकाणचा आजूबाजूचा जर आपल्याला परिसर दिसतोय ना, हा तिकडनंच तेवढा जर परिसर आहे ना, त्या बाजूनी सर्व शेतीचा आहे आणि गरीब लोक भरपूर असल्यामुळं. आणि हा जो परिसर तुम्ही पाहता ना इकडे सर्व वाळवंट. आणि आम्ही नर्मदा मैयाच्या आहे ना म्हणजे ठिकाणी ना त्या अशा वरच्या भागाने चाललेलो आहे, वरून चाललेलो आहे. आणि या ठिकाणी जे रामघाट जे रामकुंट रामांनी ज्यावेळेस रामांच्या या ठिकाणी रामांच्या ज्यावेळेस होते राम त्यावेळेस इथं रामकुंड होतं, राम यायचे या ठिकाणी. इथे वाळवंटाचा भाग आहे, त्यावेळेस कितीतरी वाळवंट असन इथं एक शेत. म्हणजे जो ज्या काळ असन त्या काळामध्ये की इथे ना एक घर नसन, सर्व काही एक थोडीच वाळवंटच असन, कोण नसन. त्यावेळेस नर्मदा मैया आपली एकटीच रत्नासागरकडे वाहत असन, एकटीच असन. पण इथं आज हळूहळू या ठिकाणी आहे ना असा एक या ठिकाणी हळूहळू असा एक आश्रम होत चालले आहेत. त्याच्यानंतर थोडी घरं येत चालले आहेत या ठिकाणी असा. आणि आता आम्हाला पुढे एक हनुमान घाट आहे, हा हनुमान घाट पण येणार आहे पुढे. असं ना एक सुंदर असं नर्मदा मैयाचं बघा ना सुंदर रूप आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पाहू शकता नर्मदा मैयाचं कसं सुंदर रूप आहे. आणि हे असा परिसर आहे जर तुम्ही पाहिला तर बघा. आज इथे काही एक झाड नाही, तेवढं एक इथे पिंपळाचं झाड दिसतंय हे मोठं. तिकडे थोडी झाडं दिसतात, नाही ते एक झाड नाही आहे इथे जर पाहिलं तर. असं आम्ही चाललेलो आहे. आणि लय दिवसातून एक माझा तुम्हाला चेहरा दाखवतो, लय दिवसात. हां, कारण मी सध्या आहे ना माझा आहे ना प्रत्येक ज्या वेळेस असं ना प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा चेहरा कमी असतो. कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवतो, नाहीतर नाही ना आपण काय आपलं स्वतःचा चेहरा दाखवण्यासाठी नाही हे केलेले. पण तुम्हाला सर्व हर रोज नर्मदा मैयाचे दर्शन व्हावं अशी माझी एक इच्छा आहे, म्हणून मी सारखे नर्मदा मैयाच तुम्हाला दाखवत असतो. नर्मदा मैयाचे दर्शन घेऊन तुम्ही नर्मदे हार जरी म्हणलं तरी तुमचं आहे ना पाप धुतलं गेलेलं जातं. कारण तुम्ही पिढ्यानपिढ्या पाप असतं ते धुतलं गेले. नर्मदा परिक्रमा करणं हे एक तुमच्या काहीतरी भाग्याचं आहे. भाग्य तुम्ही काहीतरी पुण्य केलेले आहे त्याच्यामुळं ती परिक्रमा करत असता ही. आणि हे झाड बघा या ठिकाणी पिंपळाचं किती मोठं झाड आहे कितीचं. आणि इथं एक आश्रम आहे पण तो पण बंद पडत चाललेला, कारण इथं परिस्थितीच नाही ना हो तशी. आश्रम बंद आहे जर तुम्ही पाहिलं तर. इथे तुम्ही जर पाहिलं तर आश्रम बंद पडत चाललेले आहेत. तिथे कोण नाही या आश्रमामध्ये. हा पण एक आश्रमच आहे पण तिथे कोणच नाही, आश्रम बंद पडत. हे पहा या ठिकाणी असं एक पिंपळाचं झाड आहे बघा, हे जुनं झाड आहे, किती मोठं झाड आहे. आणि असा आम्हाला जो परिक्रमा आमचा जो मार्ग आहे असं ह्या मार्गे रस्ता शोधत आता इथून पुढे आम्हाला जायचं आहे. पण किनारा मार्गेच जाणार, कारण आम्हाला त्या साईडने किनारा नाही, ह्या साईडनीच किनारा आहे. त्या साईडने आम्हाला आहे ना थोडासा कमी किनारा मार्ग आहे, तिथून रोड मार्ग जास्त आहे. त्याची ह्या कारणामुळं तिकडच्या तटावरून येणं परिक्रमा लवकर उरकते. तो तट आहे तो पितृतट आहे, हा तट आहे तो देवतट आहे. हा देवांचा तट आहे, तो पितृतट आहे. आपली जी हजारो वर्ष म्हणजे आपली जी पिढ्यानपिढ्याची जी पितृतट आहे ना ती पितृ त्या साईडला असतात. ती आपल्याला आहे ना परिक्रमा करण्याची मदत करत असतात. तिकडून आपलं समजा काही दुखत असले ती आपल्याला उठवतात, तो पितृतट आहे. चला पुढे चला परिक्रमा पूर्ण करा हे असं त्यांचे हे पितृतट आहे त्या ठिकाणचा. होय, नर्मदा मैयाचं दर्शन घ्या या ठिकाणी. आपण दर्शन घेऊ शकता हे नर्मदा मैयाचं. कारण आम्ही किनाऱ्याने चालत असताना आपल्याला दर्शन पण देतो आहे फार रोज प्रत्येक दिवशी. आत्तापर्यंत आम्ही रस्ता मार्गे फक्त 2 ते 3 दिवसच होतो, पण हा किनाऱ्यानेच तुम्हाला आपल्याला दर्शन भेटणार. जोपर्यंत आम्ही किनाऱ्याने चालतो तोपर्यंत तुम्हाला नर्मदा मैयाचं हर ठिकाणचं, आता कपिलधारा येईन, दूधधारा येईन, नर्मदा मैयाचं बालरूप येईन, सगळे तुम्हाला या मार्फत मी दाखवणार या ठिकाणावरून. जे मी परिक्रमा करत असताना आम्ही
त्या ठिकाणावरून तुम्हाला दाखवणार. नर्मदे हर. हा समोरचा पण आश्रम बंद आहे. नर्मदे यार. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाच्या किनारा मार्गे चाललेलो आहे. आणि जी आठवण आली आम्हाला तुम्हाला ही जी आहे ना, ज्यावेळेस मागच्या वेळेस आहे ना आम्ही जो वाटाणा खाल्ला होता ना, वाटाणा, त्याची एक आठवण. ही वाटाणा आहे आणि नर्मदा मैयाच्या किनाऱ्यामार्गे आहे आम्ही. आणि आता बघा पुढे आम्हाला दिसतोय तो हनुमान घाट. या ठिकाणी आहे ना हनुमान घाट आहे. आणि इथे नर्मदा मैयाचा असा हा जो मार्ग आहे. पण हा जो वाटाणा आहे ना, सफेद वाटाणा आहे. सफेद म्हणजे आणि छोटा वाटाणा आहे. व्हाईट वाटाणा आहे. वा नर्मदा मैया इथे दर्शन आपण घेऊ शकता नर्मदा मैयाचे. तर नर्मदा मैयाच्या ज्यावेळेस किनारा मार्गे चालतो ना, खूप आनंद येतो आणि खरोखर आनंद येतो या ठिकाणी. हे बघा असे हे लोक जे वाटाण्याचे राखण करत असतात इथे बसून. तर हा असा मार्ग आहे आम्हाला जाण्याचा. हे अशा मार्गे चाललो आहे आम्ही. नर्मदे हर.